आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते म्हणजेच कासगाव संघाचा विचार केला तर एक दादा संघ म्हणून ज्याची ख्याती आहे आणि तोच मात्र संघ आज या मैदानावरती खेळण्यासाठी उपस्थित झालाय. पाहिलं तर सन्माननीय राजेंद्र मांगे या ठिकाणी यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर या आपण आला असेल तर आपला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचं आमचा व्यासपीठावरती. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनापासून स्वागत करेल. तर चला सोनेली संघ तुमचा डिसाईड काय असेल. फर्स्ट फिल्डिंग आहे. चला मैदानाच्या आतमध्ये जा आणि कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब करू नका. सोनेली संघ जर तुम्ही 1 मिनिटाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये गेले नाही तर तुम्हाला 2 बॉलची पेनल्टी आम्ही जरूर देऊ. तर विचार केला तर सोनेली संघाने प्रथम टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याच्या बाजूने घेतलाय आणि खऱ्या अर्थाने बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते म्हणजेच कासगाव टीमला. विचार केला तर लो स्कोरिंगची मॅच आणि लो स्कोरिंग मध्ये अफलातून बॅटिंग केली आहे. अनंत गावंडानं तब्बल 29 धावा या मॅच मध्ये ठोकल्या. 3 षटकार 3 चौकार. अफलातून बॅटिंग तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आपल्या शेतकरी राजा टीम म्हणजेच आज शेतकरी राजा टीम चे पॅकर्स असतील सन्मानी कुमार निखिल दादा चव्हाण एक चांगले उद्योजक आहेत आणि खऱ्या अर्थाने शेतकरी राजा देखील आहेत. आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर शेतकरी राजा टीम चिंचवली ही सुद्धा एक या पंचकृषी मध्ये दादा संघ आणि दादा संघांबरोबर पॅकर्स ते झालेत. ते म्हणजेच कुमार निखिल दादा चव्हाण एक चांगले उद्योजक एक चांगले शेतकरी राजा त्यांचं देखील मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि हार्दिक स्वागत करील. तुम्हाला देखील संधी दिली जाईल. प्रत्येक बॉल वरती षटकार ठोकला आणि चौकार ठोकला तर तुम्हाला देखील संधी मिळती येते. परंतु त्याच तुम्ही संधीचं सोनं जरूर करा. तर चिंचवली बनाम कासगाव विपक्ष सोनिवली संघ दोन्ही संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर चला सोनिवली संघ जास्त उशीर करू नका. जर तुम्ही 1 मिनिटाच्या आतमध्ये फिल्डिंग लावली नाही तर तुम्हाला 2 बॉलची पेनल्टी आम्ही जरूर देऊ. अशा प्रकारे श्रीराम बोनुले टीमनं 2 बॉलची पेनल्टी समोर जावं लागलं. थोडंसं उशीर झाले आणि 2 बॉलच्या पेनल्टी तुम्हाला समोर जावं लागलं. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय स्पर्धा मानाची आणि सन्मानाची. आयोजक आहेत कडक आणि कारवाई करतील तुमच्यावरती बेधडक हेच तर सांगायचं असतं मैदानाच्या आतमध्ये. तर पंच आपण पाहतोय ऑफिशियल पंच सातत्याने आपण पाहिलं तर एक अंबरनाथ असोसिएशनचे मान्यता प्राप्त पंच अनंत गावंडा मेन पंच आपण पाहतोय आणि स्क्वेअर पंच आपण पाहतोय सातत्याने सकाळच्या सत्रामधून जिथून आम्हाला भेटले तिथून मात्र सातत्याने पंचांची भूमिका पार पडत असतात. स्क्वेअर लेग पंच आपण पाहू शकाल सुक्रियादादा आंबीर यांना तुम्ही पाहू शकाल स्क्वेअर पंच त्यांचा देखील मी आभार व्यक्त करेल. आपली घरची स्पर्धा आहे आणि घरच्या स्पर्धेमध्ये अफाट अशी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली.
तर त्या दरम्यान आपण पाहू शकाल स्क्वेअर पंचा सुक्रियादा धांबीर यानं तुम्ही पाहू शकाल. तर चला सोनील संघ जास्त उशीर करू नका कारण तुम्हाला अगोदरच उशीर झालाय. विश ऑल द बेस्ट. 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांमध्ये कोणता संघ जिंकेल हे देखील पाहायचंय. कारण विचार केला तर शेतकरी राजे चिंचवलीनं श्रीराम बोनोली टीमला परास्त केलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालात. विश ऑल द बेस्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. स्ट्राईक एंड वरती नानाशीत. आता हा बॉल स्विच इटचा जरूर प्रयत्न अनसक्सेसफुल पाहायला मिळाले. जरूर समोरच्या दिशेने तुम्ही खेळला असता तर पंचाने चेंडू नो घोषित केलाय. एक धाव मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल. पहिलाच बॉल नो फेकलाय. फलंदाज मात्र आपण पाहतोय नाना शीदला स्ट्राईक एंड वरती, ज्याला कासगावचा छावा म्हणून ओळखला जाणारा आज तो फलंदाज आहे, जो कासगाव टीमचा छावा आहे, जो कासगाव गावाचा छावा आहे, तोच मात्र स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. आणि नॉन स्ट्राईक एंड वरती मी निश्चितच उल्लेख करेल जो जेव्हा स्ट्राईकला जाईल तेव्हा. आताचा हा बॉल बॅट कट आहे. जरूर फर्स्ट स्लिप मध्ये चुक्या करत असताना चेंडू हाताला ब्रश करून जाईल. लॉंग स्टॉप रिजन मध्ये नाना शीदच्या बॅट मधून येतोय नशिबाचा दमदार चौकार. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला होता. अनिलला आपण पाहिलाय पहिलाच बॉल सॉरी नो फेकलाय आणि त्याच्यावरती फ्री हिटचा बॉल जरूर फायदा घेतलाय बॅट्समन नाना शीदनं. फ्री हिट तर काय होता आणि त्याच्यावरती पुरेपूर फायदा. आताचा हा बॉल शॉर्ट पिचचा आहे. मिड ऑन रिजन मध्ये फिल्डर तैनात आहे. एका टप्प्यावरती बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत ही सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या दापलकावरती आपल्याला पाहायला मिळते तब्बल 6 या अंकांवरती. मी तुम्हाला अगोदरच उल्लेख केला की नॉन स्ट्राईक इन वरती आपण पाहू शकला कासगावचा छावा आणि खऱ्या अर्थाने कासगाव टीमचा सेनापती ज्याला ओळखला जाणारा, ज्यांच्या नावाने टीम ओळखली जाते, तोच मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. आणि स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल ज्याला क्रिकेटमध्ये तुकाराम वाघ सरांनी नाव संबोधित केलंय, क्रिस गेल तुम्ही पाहू शकाल. आताचा हा बॉल चांगला आहे. लाईन तर खूप चांगली आहे. डॉट आलाय आणि बाळू कोडाळीच्या बॅटमधून आम्ही जेव्हा फटके पाहतो ना तेव्हा मात्र मोठे फटकेच पाहायला मिळतात. तर एकेरी दुहेरी अंकाला तो प्राधान्य कधीच देत नसतं, परंतु मोठे फटके या मॅच मध्ये खेळावे लागतील कारण तुमच्या विरोधात सोनेरी टीम आहे. पहिले मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे. अनिल आपण पाहतोय गोलंदाजीवरती मार्कर गोलंदाज. आता हा बॉल भरपूर वेग आहे. भरपूर वेग या मैदानावरती वापरला जातोय आणि डॉट चेंडूची सांगता या मॅच मध्ये करत असताना अजून एक चेंडू डॉट आलाय. सलग 2 चेंडू डॉट फेकलेत. आता थोडस फिल्डिंग मध्ये परिवर्तन पाहायला मिळतं, थोडस विखुरलेलं पाहायला मिळेल दुसऱ्या षटकामध्ये. 2 चेंडू डॉट फेकलेत. बाळू कडाळीला मात्र खऱ्या अर्थाने मोठे फटके मारून देत नाहीये गोलंदाज अनिलला आपण पाहतोय. मूर्ती छोटी पण कीर्ती महान असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थाने मूर्ती छोटी आहे पण कीर्ती महान. त्यांचं काम खूप चांगलं करत असताना पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आताचा हा बॉल पुन्हा एकदा तीच दिशा तीच लाईन तोच टप्पा फेकत असताना 3 चेंडू सलग डॉट आलेत आणि शेवटचा बॉल असेल. विचार केला तर चांगली गोलंदाजी अनिलच्या माध्यमातून पाहायला मिळाली, जिथून नाना शीदनं पहिला दुसऱ्या बॉलवरती चौकार टोकलाय आणि तिथून खऱ्या अर्थाने चांगलं 3 बॉल डॉट फेकलेत गोलंदाज अनिलनं, ते सुद्धा बाळू कडाळी सारख्या बॅट्समनला. शेवटच्या बॉलवरती किती धाबा येतील देखील पाहायचं आहे. आताचा हा बॉल महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला पाठवलाय फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती ख्रिस गेलच्या बॅट मधून चौकार.
तर शेवटच्या बॉलवरती बाळू कडाळीच्या बॅटमधून आलाय चौकार आणि धावसंख्या दाबलकावरती आपण पाहू शकाल ज्याला स्थिरावून ठेवली ती मंदावलेली धावसंख्या होती त्याला आकार देण्याचं काम शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळालं चौकार बाळू कडाळीच्या बॅटमधून चौकार आलाय धावसंख्या दाबलकावरती आपण पाहता पहिलं P1चं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या P1च्या षटकांमध्ये धावा येत असताना 10 धावा विचार केला तर नाना शीतचा 2 चेंडूवरती 5 धावा आणि बाळू कडाळीचा विचार केला तर 4 बॉलवरती 4 धावा म्हणजे चांगली बॅटिंग पाहायला मिळते नाना शीतच्या माध्यमातून आता हा बॉल क्रॉस लाईनवर फटका अगदी दोन्ही फिल्डरच्या मधोमध फटका खेचला होता मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर तैनात आहेत चांगला थ्रोफेकी देखील पाहायला मिळाली सोनेरी टीम देखील एका 21 सहज हार मारणारा टीम नाहीये 100% योगदान देत असताना या मॅच मध्ये अजून एक धाव आली एका धावेच्या मदतीने धावसंख्या दाबालकावरती दुहेरी अंकाला सुरुवात झाली डबल 1 11 धावा पाहायला मिळतात 11 धावा दाबालकावरती आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक एंडवरती बाळू कडाळी त्याचा हा बॉल उडवलाय लॉंग ऑन रिझन मध्ये शतक अनिल आहे जरूर बॉलला उचलणार फेकणार तोपर्यंत या 2 धावा सहजरीतीने कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या दाबालकावरती आपल्याला पाहायला मिळतात कासगाव टीमच्या बिनबाद 13 या धावसंख्येवरती शॉर्ट टाइम क्रिकेट या मैदानावरती चालू आहे अजूनही विचार केला तर मोठा फटका बाळू कडाळीच्या बॅटमधून पाहिला नाही त्याच्यावरती पूर्णपणे अपेक्षा कासगाव टीमच्या आहेत आणि आतापर्यंत विचार केला तर शेवटच्या बॉलवरती चौका ठोकला होता गोलंदाज अनिल वरती आणि तिथून खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली बालूना आताचा हा बॉल प्रॉपर फटका की मिस टायमिंग इतशी झील दुसऱ्या ॲटम मध्ये स्वीकारत असताना आता परतावं लागेल डगआउटचा शिकार झालाय कासगाव टीमला लागणारा पहिला धक्का 13 या अंकांवरती बाळू कडाळी बॅक टू द डगआउट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय चेतनला आपण पाहू शकाल ज्याला तिसऱ्या क्रमांकावरती सॉरी क्षमता असावी ऋतिक मात्र तिसऱ्या क्रमांकावरती पाठवलं जात आहे आणि स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल ज्याला रिव्हर्सचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा तोच मात्र नाना शीतला आपण पाहिलाय स्विच हिटचे फटके त्याच्या बॅटमधून बरेच वेळा पाहिलेत आताचा हा बॉल बॅटची एज लेग स्लिप मध्ये झालाय काय चुक्या या मॅच मध्ये सातत्याने ठरत असतात आणि या मॅच मध्ये तुम्ही चुक्या कराल तर तुम्हाला शेवटच्या दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला सामना जड होईल 2 धावा आलेत 2 धावेच्या मदतीने धावसंख्या दाबलकावरती आपण पाहतोय नाना शीतच्या बॅटमधून पाहिली तर एकच चौकार आलाय आणि धावसंख्या दाबलकावरती 15 या अंकावरती पाहायला मिळतात आज आमच्या सहसोबत जोडले जातील ओमसाई MTCU लाईव्हच्या माध्यमातून रोशन सर फराड आणि त्याचबरोबर सागर सर फराड यांना पाहू शकाल आताचा हा प्रयत्न स्विच हिटचा प्रयत्न जरूर केलाय रिव्हर्सचा अटेम्प्ट या मैदानावरती करत असताना नाना शीतला आपण पाहिलाय तर शेवटचा बॉल असेल सर आनंद सर सांगत होते 5 बॉल या ठिकाणी फेकत असताना गोलंदाज भाऊला आपण पाहिलाय शेवटचा बॉल आणि नानाची स्ट्राईक एंडवरती आताचा हा बॉल प्रॉपर फटका की मिस टायमिंग बॉल चाललाय प्रॉपर फटका मिड विकेट डोक्याच्या वर्ण A1 क्वालिटीचा नाना शीतच्या बॅट मध्ये येतोय षटकार आणि 2 षटक समाप्त झालेत आणि 2 षटकांच्या अवधी धावसंख्या दाबलकावरती आपल्याला पाहायला मिळते कासगाव टीमची 1 गड्याच्या नुकसानात 21 या धावसंख्येवरती जशी तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल तसा आपण आवाज ऐकूया आमच्या मायक्रोफोनवरती नाना हंबीर या खेळाडूचा एक तारवाडी टीमचा खेळाडू आणि खऱ्या अर्थाने चांगले समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळेल नाना हंबीरच्या माध्यमातून थँक्यू
हॅलो. चालू असलेला सामना सोनेवली विपक्ष कासगाव बाळू. तर या ठिकाणी मात्र दोन्ही संघ ताकदीत तितकंच ताकदीवान आहे. दोन्ही संघ सोनिवली आणि कासगाव. तर या ठिकाणी मात्र या ठिकाणी विकेटचं पतन होतंय. बॅक टू पवेलियन ऋतिक. तर या ठिकाणी मात्र अजून एक धक्का लागतोय तो कासगाव या संघाला आणि धावसंख्या मात्र स्थिरावर. धावसंख्या 21. 2 गडी बाद 21 धावा. अत्यंत शांतपणे चाललेला हा खेळ. दोन्ही संघ तितकेच बलाढ्य संघ कासगाव आणि सोनिवली. तर यामध्ये बिग फाईट. तर तिसऱ्या षटकातलं दुसरं चेंडू आणि विकेटचं पतन या ठिकाणी होत असताना आणि फुलटॉस डिलिव्हरी आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र 2 धावा या ठिकाणी कंपल्सरी पूर्ण झाल्या. आणि त्याचं आमचे मान्यवर उमेश देशमुख दहिवली. तर साहेब आपण कुठं आले असाल तर आपण तर साहेब आपलं सहर्ष स्वागत असेल. या स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषकात आपलं सहर्ष स्वागत असेल. तर सामन्याकडे वळूया. तर सामना या ठिकाणी सोनेवली विपक्ष कासगाव. तर गोलंदाज आहे नागेश. आणि या ठिकाणी मात्र जलची संधी आणि या ठिकाणी अजून एक गडी बाद झालंय या कासगाव संघाचा. बॅक टू पवेलियन पिंट्या. तर तिसऱ्या षटकाचे काही चेंडू शिल्लक. रिव्हर्स अटॅक सक्सेसफुल. चेंडू जातो सीमारेखेच्या बाहेर. हा येतो एक दर्जेदार चौकार. आणि 3 षटकानंतर धावसंख्या कासगाव संघाची 27. 3 गडी बाद 27. डीजे. पंच सामना स्पीडअप करायचा आहे. तर शेवटचं षटक हाणमारीचं षटक आणि पहिला चेंडू हलक्यात आणि कटवल्या. 2 धावा पूर्ण या ठिकाणी आणि धावसंख्या मात्र 2 न पुढे सरकेल. धावसंख्या 3 गडी बाद 29. गोलंदाज माही. आणि फुल टॉस चेंडू. 1 धाव पूर्ण. एकाच धावावर मात्र समाधान मानावं लागेल या कासगाव संघाला. आणि या ठिकाणी मात्र झेलची संधी होती.
परंतु जल जमिनीला दान आणि मात्र धावसंख्या मात्र स्थिरावर ठेवली आहे ती गोलंदाज माहीनं. उत्कृष्ट अशी गोलिंग हे करतोय माही गोलंदाज सोनिवली संघाचा. या ठिकाणी रनआउटची चान्स आणि रनआउट या ठिकाणी चेतनला मात्र परतावा लागेल. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी गडी बाद झाला परंतु त्याचा जागा भरतो तो नामदेव. तर या ठिकाणी रिव्हर्स अटॅम्प्ट केला परंतु रिव्हर्स असक्सेसफुल आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू. तर या ठिकाणी मात्र निखिल चंद्रकांत चव्हाण या ठिकाणी पॅकेज दिलं. उद्योजक आहेत शेतकरी राजासाठी. तरी सर शुभेच्छा दिलेत या शेतकरी राजा म्हणजे चिंचवली या संघाला. तर धावसंख्या मात्र 32 येणारे 24 चेंडू आणि 33 धावांची गरज ती सोनिवली संघाला. गोरेगाव चिंतामण विपक्ष शेतकरी राजे दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. तर नंदराज हंबीर कुठं असेल आले असाल तर आपण स्टेजची स्थानावर व्हायचंय. आपलं या स्पर्धेचे सहर्ष स्वागत असेल.
तर या ठिकाणी आमचे आयोजक हिरू जेठा अंबीर महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी आले आहेत. आपले सहर्ष स्वागत असेल या स्वर्गीय प्रकाशदादा पंडे या स्मृती चषकामध्ये पर्व पहिलेमध्ये सहर्ष स्वागत असेल. तर सामन्याकडे वळूया. सोनेरी विपक्ष कासगाव. तर या ठिकाणी हलक्यात आणि अपील केली आणि एक धाव पूर्ण आणि स्वतःच्या आणि संघाची स्वतःची नाही पण संघाची मात्र या ठिकाणी खाता ओपन करतोय तो फलंदाज अनिल. तर या ठिकाणी मात्र लेग साइडने कटवलेला चेंडू जातो सीमारेखेच्या बाहेर. आहे तो एक दर्जेदार चौकार. तर आमचे मान्यवर दशरथ अंबीर आलेत. आपण व्यासपीठावर यायचे साहेब. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेत. गोरेगाव विपक्ष शेतकरी राजे चिंचवली. आपले दोन्ही संघाचे संगणक घ्यायचे नाणेफेकीसाठी. धावसंख्या मात्र स्थिरावर धावसंख्या आणि या ठिकाणी मात्र जलची संध्या आणि अजून आता एक मात्र गडी परतावा लागेल. धावसंख्या मात्र स्थिरावर धावसंख्या 5. अजूनही काही चेंडू शिल्लक. तर गोरेगाव संघाचा संघनायक आलाय परंतु शेतकरी राजा आपल्या संघाचा संघनायक मात्र अंपायर आहेत. आपण कुणीतरी यायचं एकाने. तर या दोन्ही संघात मात्र नाणेफेक होते आणि दशरथ काळू आंबीर यांच्या हस्ते मात्र नाणेफेक होते. शेतकरी राजे आणि एक षटकानंतर धावसंख्या 7. एक गडी बाद. गोलंदाज बाळू आणि ऑन स्ट्राइकला असेल मात्र माही आणि नॉन स्ट्राइकला असेल अनिल. तर धावसंख्या मात्र स्थिरावर. अजून एक गडी बाद केला आणि मात्र फुलटो चेंडू
आणि मात्र हा येतो एक हँडसम षटकार अनिलच्या बॅट मधून. डीजे तर काय तो षटकार फेकला. आता मात्र रनआउटची चान्स पण मिसफील्ड. एक धाव पूर्ण. दुसरे धावचा प्रयत्न आणि 2 धाव या ठिकाणी कंप्लीट. आणि सोनेली संघाची धावसंख्या 15. 2 गडी बाद 15. आणि आता मात्र फसवा चेंडू टाकला. स्लो डिलिव्हरी आणि मात्र निर्धाळ चेंडू. गोलंदाज बाळू. अजून एक मात्र निर्धाळ चेंडू. पहिला मात्र विकेट. दुसरा षटकार आणि बॅक टू बॅक दोन्ही निर्धाळ चेंडू. गोलंदाज बाळू कुठेतरी कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र एक धाव पूर्ण. एकाच धावात मात्र समाधान मानावं लागेल. आणि धावसंख्या मात्र 2 षटकानंतर धावसंख्या 16. आवश्यकता. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता सोनेवली संघासाठी. आणि गोलंदाज चेतन. आता मात्र जलची संधी आणि या ठिकाणी मिसफील्ड. एक धाव पूर्ण आणि 2 धाव या ठिकाणी. जिथं एकही धाव नव्हती तिथं मात्र 2 धाव चोरट्या धावा या ठिकाणी खर्च करतोय जलची संध्या. परंतु जल मात्र जमिनीला दान झाला आणि 2 धाव या ठिकाणी कंप्लीट केल्या सोनेली संघाने. आता येणारे 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. आता मात्र कमबॅक करतोय. 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. कुठेतरी गोलंदाजा मात्र धडपण टाकतोय. फलंदाज मात्र सज्ज होतोय आणि मात्र तिसरा फेकी करतोय चेंडू. गोलंदाज चेतन. आता मात्र स्ट्राइक मध्ये रोटेट केले. धावसंख्या 19. आणि फलंदाज आहे मात्र भाऊ. येणारे 9 चेंडू आणि अजूनही धावांची मात्र गरज असेल.
तीन तिगाडा और काम बिगाडा हेच मैदानावरती सांगत असताना 2 धाबा आल्यात. एक धाव संघर्षासाठी फार महत्वाची हे सांगत असताना गोलंदाज ऋतिकला आपण पाहिलाय पहिल्याच बॉलवरती 2 धाबा खर्च करत असताना फलंदाज मात्र आपण स्ट्राईक एंडवरती पाहतो अनिलला, ज्याला सलामीला पाठवलाय. आतापर्यंत विचार केला तर एक षटकार त्यांनी टोकलाय आणि पूर्णपणे आशा लागल्यात सोनेली टीमच्या अनिलवरती. 5 बॉल करायचे आहेत अजूनही 12. आता 6 चेंडू प्रॉपर कव्हर पॉइंटच्या मधना जागा बनवली आहे. गॅप शॉट सिलेक्शन अतिशय महत्वाच्या वेळी टोकलाय अनिलच्या बॅट मधून येतोय. ऋतिक वरती हल्ला चढवला जातोय. चौकार. मी देईन. बॉल 8 धाबा करायच्यात. एखादा 9 चेंडूला मोठा फटका आला तर मॅच कमबॅक करेल. आता 6 बॉल फटका चांगला आहे. धाबा सुद्धा चांगल्या मिळतील. परंतु मी या धनेश्वर नक्कीच सांगू इच्छितो वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. हा तुम्हाला फटका अगोदरच्या बॉल वरती फटका दाखवायचा होता, परंतु या ठिकाणी कासगाव टीमनं लो स्कोरिंग मध्ये निश्चित रूपाने मॅच आपल्याकडे झुकवली आणि 33 धाबांचा डिफेन्स केला. तो म्हणजेच सोनुली संघाच्या विरोधात आणि टीम जिंकली या ठिकाणी कासगाव टीम. आणि बट हार्ड लक सोनुली टीम, तुम्हाला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या युक्तीचा वापर करायचा होता या मॅच मध्ये, परंतु तुम्हाला युक्तीचा वापर करता आलेला नाहीये आणि सामना सोडावा लागतोय. तो म्हणजेच सोनिवली टीमला आणि कासगाव संघाने दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. बट हार्ड लक सोनिवली टीम. तोपर्यंत देऊया आमच्या एक आकाश सरांना संधी. ज्याच्यावरती पूर्णपणे आशा आणि खऱ्या अर्थाने मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जो कासगाव गावाचा छावा आणि कासगाव टीमचा सेनापती खऱ्या अर्थाने नानाशीत ठरला या मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आणि तब्बल पहिल्या बॅटिंग करत असताना 6 बॉलवरती 12 धाबा कुठल्या आणि गोलंदाजी करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकलं. तब्बल 6 बॉलवरती 7 धाबा आणि 1 विकेटचं पतंग देखील मिळवलं. तो ठरतो या मॅन ऑफ द मॅचचा हिरो या मॅच मध्ये. त्या दरम्यान मी विनंती करेल अमोल दादा पंडे तुमच्या शुभ असं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी प्रदान करायची आहे. ती म्हणजेच नानाशीद या खेळाडूला अतिशय चांगला खेळ या मैदानावरती दाखवत असताना सातत्याने खूप चांगला खेळ स्विचचे फटके त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मात्र या सामन्यामध्ये देखील लो स्कोरिंगचे मॅच होती. लो स्कोरिंग मध्ये विचार केला तर असं वाटलं होतं की कासगाव संघ हा सामना गमावतोय की काय, परंतु चांगली गोलंदाजी केली, पूर्णपणे कमबॅक केलं आणि सोनिवली टीमला त्याने परास्त केलं. 33 धाबा सहज रीतीने कंप्लीट करायच्या होत्या.